कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाम देवा तुचे गणेशु सकलार्थमते प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधार्य दोजे श्री गणेशाय नमः सकळ व श्रोते सज्जन ऐका कथा परम पावन वैकुंठ विहारी भगवान लक्ष्मीला गुण सांगत असे गणपतीला नमस्कार करून पुन्हा भगवंत लक्ष्मीला म्हणतोय काय या महिन्यामध्ये काय दान पुण्य करायचं ते आपण आता ऐकूया. प्रिय पूर्वी कृतयुगात सोमवंशोत्पन्न राजा विख्यात सप्तदीपा पृथ्वीचा नाथ सुमतीना मेनुप असे पैम पूर्वी कृतयुगामध्ये सोमवंशामध्ये विख्यात असा सप्तदीपामध्ये 7 खंडामध्ये त्याची कीर्ती होती. त्याचं नाव होतं सुमती नाम राजा होता. तो धर्मात्मा दाता मान शांतदांत सदाचार संपन्न सर्व संपत्ती द्विभूषित पूर्ण अहंकृतीहीन सर्वदा अहंकृती म्हणजे त्याला अहंकृती नव्हती, गर्व नव्हता, धर्मात्मा होता, मानशूर दाता आणि दानशूर होता. सदा श्री हरी भक्ती तत्पर हरिपूजा करे निरंतर हरिकथा श्रवणी सादर हरिचित करे श्रुश्याम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कपई काम नाही. आता सकाळी उठल्यानंतर एक विठ्ठलाचा तो काय करायचा, चिंतन करायचा. काय नाव त्याचं, सुमती नावाचा राजा. पूज्य जनानी पूजे सतत सर्वभूत हित विषयी रत पुत्र प्रजा पाली समजतो येव गुण संपन्न असे पैम. पूज्य जनासी पूजे सतत म्हणजे जनतेची सेवा करायचा, पुत्राप्रमाणे पुरांचं पालनपोषण करायचं, असं जनतेचं पालनपोषण करायचा. तयाची श्री महाभाग्यवती सर्व लक्षण संपन्न सती तिचे नाम सृष्टीमती सर्व जगते विख्यात. बरं त्याच्या पत्नीचं नाव काय होतं, सृष्टीमती नाव होतं. ते दोघे भक्तिपरायण तयासी पूर्वजन्मीचे स्मरण प्रति अधिक मासी यथा विधान पूर्वोक्त व्रत आचरती. मग दोघे ती भक्तिपरायण होती आणि त्यांना पूर्वजन्मीचं काय होतं, स्मरण होतं. आपण पूर्वजन्मी काय होतो आणि काय आचरण करायचो ते त्यांना माहिती होतं, म्हणून नेहमी ती अधिक मास 3 वर्षाने करायची. अन्नदान सदा करीती उदकदान सर्वदा देती वापी खूप तडाग बांधिती प्रसाद निर्मिती असंख्यात. मग तलाव बावडी बांधायचे, अन्न सत्र चालवायचे, कुणाला भीक मागायची पाळी येत नव्हती. अशा प्रकारे तो राजा सगळीकडे अन्नदान करायचा. ऐसे वागता निरंतर कीर्ती पसरी त्रैलोक्य बरो एकदा अंगिरा ऋषीश्वर तया पावया निघाला. मग अशा प्रकाराने असं काही दिवस गेल्यानंतर अंगिरा ऋषी त्यांच्या घरी आलेला आहे. सवे असते शिष्य बहुत राजगराला अवचित पावणी राज स्वश्रीसहित सामोरा त्वरित पाताला. मग त्याने एकटाच नाही आला अंगिरा ऋषी, 60 ऋषी घेऊन आलेला होता. ऋषीच्या पत्नीला आपल्या राजाच्या पत्नीला समजलं का आपल्या घरी कोणीतरी ऋषी येतात. मग आरतीचा ताट घेतला आणि नाक्यावर गेला आणि सामोरा गेलेले आहे. उभयते मुनीसे वंदोनी आणूनी वैसविला सिंहासनी आणि पाद्यादी उपचारांनी भक्तिभावे पूजेला. मग आपल्या आसनावर त्या ऋषींना बसवलं आणि आपल्या स्वतःच्या हाताने त्यांची पायाची पूजा केलेली आहे. शिरेवंदोनी पादोदकाला रावण निचासनी मैसला जोडून हस्त कमला बोलू लागला सादर. मग ऋषींना याच्यावर बसवले आणि राजा पायाच्या खाली निचाप्रमाणे आपण म्हणतो नाही का, खालच्या ज्याप्रमाणे खाली बसला आणि ऋषींना काय विचारतो ऐका. सुमती म्हणे व मुनिवरा
तुमचे येणे झाले मम घरा, याची योगा जे मी बरा. कृत्य झालो पाय तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. तुम्ही माझ्या घरी आलात, मी कृत्य झालेले आहो. माझी इच्छा सगळ्या आनंदात झालेली आहे. सज्जन गमन सुखकारक, ऐसे बोलते संत लोक. जेथे संतांचे प्रेमाधिक, संपदा सकलिक येत असे. काय बोललेले आहे का संतांचा पाय लागलो का तिथं संपदा आपोआप चालून येतोय. तशा प्रकारे आज तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे. संत प्रेमे सत्कीर्ती चढे, संत प्रेमे बहु जन जोडे. संत प्रेमे संतती वाढे, दुर्बुद्धी मोडे सत्प्रेमे. तर अशा प्रकारे ताबडतोब त्यांना आनंद वाटलेला आहे. मला संता घरी आलेला आहे, माझा दिवाळी दसरा घर झालेला आहे. जे सद्धर्मे वर्तती सतत, त्यावरी दया करीती संत. संत जनापरी दयावंत नाही त्रिजगात कोणी. संतांचे वरी दया आहे ना, अशा तिन्ही त्रिभुवनामध्ये कोणी नाही आहे. ते आज म्हटलं तुझ्या घरी का आलो, तुझं औदार्य, तुझं स्वतंत्र गुण गांभीर्य बघितल्यानंतर तू धर्माप्रमाणे पालन करतोस, म्हणून तू का म्हणे आले घरात, तोची दिवाळी दसरा आज तुझ्या घरी आम्ही आलेले आहोत. सत्पादोदक शिरी धरती ते स्तुस्नात ते सकळ तीर्थी. तयावरी पुण्यात्मे जगती नाही निश्चिती जाणीजे. मग अशा प्रकाराने जे कोणी आपले सत्कीर्तीने वागतात, सुसंत वागतात, तर ते संतांच्या तीर्थाच्या ठिकाणी आहेत असं सांगितलेलं आहे. ऐसे तुम्ही संत मान, तुमचे झाले मद दर्शन. म्हणून आज मद समान धन्य नाही कोणीच. माझ्यासारखा या तिन्ही त्रिभुवन धन्य नाही का, तर संतांची पाय माझ्या कपाळाला माझ्या घराला लागलं. आज मी धन्य. संत चरणी रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. माझ्या संतांची धूळ पायाची धूळ माझ्या कपाळाला लागली, मी धन्य झालो. मम पुत्रदार संपत्ती आणि देह अर्पिला तुम अप्रतिम. तरी कोणा कार्य ते आगमन केले ते सांगितले. आज तुमच्या पायाशी मी माझी बायको पोरं बाल सगळं धन संपत्ती तुमच्या पायाशी मी अर्पण केलेली आहे. तुम्ही कृपा करून मला सांगा का निमित्तानं माझ्या घरी आलात ते सांगा. जे काय असेल नसेल ते मी तुम्हाला देईन. स्वामी जैशी कराला आज्ञा, तैसे मी वर्तेन जाणं. तरी कृपा करून करुणागणा काही आज्ञा की जेव. काय तुमची इच्छा असेल ती करा, मी पूर्ण करायला तयार आहे. ऐसे रायाचे नम्र भाषित, ऐकून मुनी अति हर्षित. तयाच्या अंगे फिरवणे हात, बोले उचित ते ऐका. मग अशा प्रकार नम्र भाषेने बोलल्याबरोबर त्या ऋषीला आनंद वाटला. मग डोक्यावर हात फिरवला. काय मागतो अंगिरा ऋषी, पुढे ऐका. मुनी म्हणे राया तू सांप्रत, बोललास ते तुझं उचित. विनय युक्त सज्जनाप्रत, श्रेय समस्त लाभते. बात म्हटलं राजा तुम्ही बोललत ना ते मला पोचलं. काही माणसं बोलतात जावाला ये, जावाला ये नंतर आपल्याला काय वाटतं, हा बाबा बोललात ना तरी माझा पोट भरला. तसा ऋषी बोलतोय का तुम्ही बोलला दारा पुत्र धन दौलत मी तुला अर्पण केली, हेच मला बोलल्याचं मला अर्पण झाले, मला आता काही नको आहे. धर्मार्थ काम मोक्ष विनवे लाभते प्रत्यक्ष. विनय होईल लोकाध्यक्ष, विनय लाभे सर्व ते सवा. बोलल्यानंतर माणसाचं मन भरलं जातंय, पोट भरला जातोय. हे ऋषी बोलायला लागले आहे का मला सगळं तुझं पोचलं काम. विनय नाही लाभत ऐसे काय आहे गा जगात. राया तव विनवे मद प्रतो, आनंद बहुत झाला पाय. विनय याचा अर्थ मिथिले आणि रसाळ शब्द का जैसे कल्लोला अमृतासारखे. दोन शब्द बोला का आपण सगळं ऐश्वर सगळं दान दौलत दिल्याचं पुण्य आहे. पण रागाने तुम्ही बोलाल ना तर तो पापाचा बोजा आपल्या दरवाजात ठेवेल आणि पुण्याचा घेऊन जाईल. पण मिथिले आणि रसाळ शब्द का जैसे कल्लोला अमृताचे. राजा तुम्ही विनय वृत्तीने मला बोललात ना, काय पाहिजे तुला हे मला पोचल्यासमाने द्यायची गरज नाही आहे. सर्वदा असो तव कल्याण, हे मम अमोघ आशीर्वचन. राया मी तुझं करीतो प्रश्न, याचे उत्तर सांग मद. राजा तुम्ही दिल्यास मला पोचलं, तुझं कल्याण होईल. एवढं बोलून झालं तरी आता परत ऋषी प्रश्न करतोय. त्या प्रश्नाचे उत्तर आता राजाला द्यायची गरज आहे. तो सदाचाररत, सर्व ऐश्वर संपन्न सुशोभित आणि वार्य सतत व्रते बहुत करीत आहे. म्हणजे तुला कसं काय एवढं ज्ञात आहे, तुला पहिल्या जन्माचं काय ज्ञात आहे का, माहिती आहे का. तू सदा आचरण करतो, तुझी पत्नी तुझ्याबरोबर पतिव्रता पण काम करतोय, हे मला आनंद वाटलेला आहे. ऐसा तुम्हासे विलोकन, मद संतोष झाला मान. म्हणून राया तुझा लागून प्रश्न करते मी आहे.
तुमचं हे औदार्य बघितल्यानंतर माझं मन भरलेलं आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं द्या. श्रीहरीची वावया प्रीती व्रता दे उपाय बहुता असते परी कवणे हे ऐश्वर तुझं प्राप्ती झाली ते मज सांगितले. राजा तुला हे ऐश्वर कसं काय प्राप्त झालं? कुठलं तुम्ही काय व्रत केलेलं होत, काय दान केलं? तुला पहिल्या जन्माचं काय माहिती आहे का? पहिल्या जन्मी तू काय आचरण केलं होतं म्हणून तुला हे प्राप्त झाले का? ऐसे ऋषीचे वचन ऐकून सुमती राजा हस्त जोडून म्हणे व मुनिंद्रा मद लागून जे का प्रश्न येले ते तुम्ही जे काय मला प्रश्न केले त्या प्रश्नाचे मी उत्तर देतो ऐका. ते आमचे अद्भुत चरित्र तुम्हा सांगतो ऐके समस्त मुनिवरी आम्ही पूर्वजन्मार्थ वीरनामा वैश्य होतो. पण बघा आज आपल्याला आहे का तुम्ही पहिल्या जन्माला कोण होतात मामा? तुम्ही कोण होतं माहिती आहे तुम्हाला? नाही, पण त्याला सगळं माहिती आहे का मी पहिल्या जन्माला वीरनामा वैश्य होतो, दुकानदार होतो. समजलं का? मी काय पाप आचरण केलं ते ऐका. मग मी पापे केले बहुत विप्रद्रव्य हरावे सतत कुमार्गाटाई निरत लोकांचे अहित करावे. कोण तो बोलतोय? राजा बोलतोय की मला पूर्वीचं माहिती आहे. पूर्वी मी वैश्य होतो, दुकानदार होतो. लोकांना मारून कुठून पैसा अडका घ्यायचो, ब्राह्मणाचं द्रव्य मी चोरून घ्यायचो. असा कुमार्ग ठाई मी रथत म्हणजे वाईट मार्ग, बायका बलात्कार करायचो, बायका हे करायचो. सर्वजणांच्या निंदा करावी, देवाद्वेषीने तद्द्रव्य हरावी, निष्ठुर वाक्य नित्य बोलावी, गोविप्रवध आचरावे. म्हणजे मी गायींची ब्राह्मणांची हत्या केलेली आहे, सर्व जणांच्या निंदा केलेली आहे, द्वेष करायचो, मावरा मटण सगळं खायचो. बहुवेश्या भोगावे सतत प्राणीमात्रांचा करावा घात, ऐसा सदा असत वर्तत काल बहुत लोटला. मग बऱ्याचशा वेश्यांचा मी काय भोग घ्यायचो, अशा प्राणीमात्रांना त्रास द्यायचो. असं काही दिवस गेल्यानंतर काही दिवस काय झालं पुढे ऐका. वडिलोपार्जित केले वतन बंधूने दळविले घरातून, आप्त मित्र सुसज्जन मदसे कोण बोलेना. मग अशा प्रकाराने वडिलोपार्जितची संपत्ती होती ती भावावी नावाव केली आणि मला गावाच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. कोण बोलतोय? तो राजा बोलतोय. कोण? वैश्य. त्याला पूर्वजन्मीचं काय होतं ज्ञात होतं असा अगस्त्य याला अंगऋषीला सांगायला लागलेलं आहे. गावात कोणी आपुल्या दारी क्षण मात्र उभा न करी काही मी दुःखित वणी अंतरे वनांतरे प्रवेशलो. मग भीक मागायला गेलो तर दारात मला कोणी उभा करायचा नाही आहे. मग अशा याच्या त्रासाने मी जंगलामध्ये प्रयाण केलेलं आहे. तेथे मार्ग निरोधून वाटसरूने पीडिते जाणं, नाना मृग पक्षा मारून मांस भक्षण करीत यातील. मग नाना प्रकारचं मी लोकांना मारकूट करायचो, पशुपक्षी मारून मी उदरनिर्वाह चालवायचो. परी तेही न मिले पोटभर रात्रंदिनासे क्षुधातुरो ऐसा निर्जलवना भितरी दुःखे पार गांधलो. मग ते सुद्धा मला पोटभर जेवण मिळायचं नाही जंगलामध्ये. ऐसा करता करता निर्जलवनामध्ये गेलो, झाड नाही झुडूप नाही ऐशा जंगलामध्ये गेलेल्या. एकदा क्षुधातृष्टीने पीडित फिरता फिरता निर्जल वनात श्री विष्णूचे मंदिर तेथं जीर्ण अत्यंत देखील. मग असा फिरता 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 एक जंगलामध्ये गेलो तर एक विष्णूचा जीर्ण मंदिर म्हणजे पडलेला होता. तर तिथं मी गेलो आणि साफसफाई केलेली आहे. तत्सनिध रमणीय सुंदर एक होते तलाव तयाच्या तिरे द्विजवर राजसंहासता विरहत. मग अशा त्या विष्णूचं जीर्ण मंदिर होतं, त्याच्या बाजूला एक तलाव होता. त्या तलावाच्या किनारे राजहंस द्विज ब्राह्मण वगैरे तपश्चर्या करायचो. तेथे मी जाऊन त्वरित उदक प्राशिले तृप्तीपर्यंत तेने जाऊन श्रम समस्त तत्तिरी स्वस्त बैसलो. मग तिथं गेलो, त्या मंदिराची साफसफाई केली आणि तलाव होता, तळ्यातलं पाणी पिला, शांत झालो आणि त्या तळ्याच्या किनारे मी एक 5 मिनिटं बसले. तव ही मत्कांते सृष्टीमती त्या जन्मी मतभार्या होती. हिचे कुलीनायसे तेथी नामासे विख्यात. मग ही जी माझी बायको आहे ना, ही सुद्धा माझ्या आता तर तिचं नाव सृष्टीमती आहे न, माझ्याबरोबर होती त्या टायमाला वैश्याच्या, तर कुलीना तिचं नाव होतं. त्या टायमाला सुद्धा ही माझ्याबरोबरच होती. तर माझ्या मागे बंधुजनांनी येसे दडविले घरातून, कोठे न मिले अन्न पाणी, शरीर जीर्ण झाली पै. मग अशा प्रकाराने मग मला जसं गावाच्या बाहेर हाकलवलं तसं हिला सुद्धा बंधुजनांनी माझ्या कुटुंबदारांनी हाकलून दिल्याने माझ्या मागं आलेली आहे. क्षुधा तृषाक्रांत सतत मम दुष्कर्मे आठवित दुःखे सर्वत्र फिरत निर्जलवनात प्रवेशली. मग अशा प्रकारात ती पण
त्याच तळ्याजवळ आलेली आहे. तेथे मी बैसलो होतो स्वस्थ, तेथे दैवे आले अवचित, येसे पाहुणे दुःखित, दया माझ्या प्रती उपजली. मग आता तिची जशी परिस्थिती तशी माझी परिस्थिती, ती सुद्धा माझ्या पाठीमागं आली आणि तिची दया अवस्था बघितल्यानंतर मला दया आलेली आहे. मग वनफळे आणि पाणी म्या दिदले ये लागून, तेने ही गतश्रम होऊन मत्सनिधनी बैसली. मग तिला फळं फुलं दिली खाली तिने आणि ती माझ्याजवळ बसलेली आहे. आणि मम दुःखे दुःखित ऐसे विनय बोलले मजपासे, स्वामी अद्यापि पापराशी कराया कैसे प्रवर्तता. तेव्हा ती अशी दोघं बसले असतात तळ्यावर, पाणी पिला फळं फुलं खाली. तेव्हा ती बोलते अद्यापर्यंत तुम्ही किती पापं करता. आज आपल्याला पापाचं एवढं राज्यावर होतो, आपण दुकानदार होतो, तर ही आपली पापं करता करता हे भोग भोगायला आलेले आहेत. अद्यापर्यंत तुमची इच्छा किती आहे पाप करायची, अशी ती बाई त्या नवऱ्याला बोध करतोय. अहो ज्ञाने किंवा अज्ञाने करून जे नर करीते पाचारण, ते स्वकर्म क्षयपर्यंत पूर्ण नरकी पथन पावती. म्हणजे कोणी ज्ञाने अज्ञाने आपण जे करतो ना, तर ती पाप आपल्याला भोगावे लागतात असं सांगितलेलं आहे. महापातके ते समस्त चंद्रार्कापर्यंत रवरव घोर नरकात राती पचत सर्वदा. म्हणजे कोणी ज्ञानाने अज्ञानाने करून तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला नरकामध्ये पडावं लागतोय. पूर्वसंचित सर्व पापाची काही निष्कृती न करिता साची, पुन्हा पुन्हा पाप कर्मेची किमर्थ आता आचरता पुन्हा पुन्हा. म्हणजे आपण जे पाप केले ना, ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या पापातून नरकातून सुटका नाही आहे. तरी तुम्ही आतापर्यंत पाप का करता. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करून अशा आयुष्याचा. आता आपलं उर्वरित आयुष्य मिळालेलं आहे, तर आता काही दिवस येतील चांगलं, त्यामध्ये अधिक महिना आलेला आहे, याच्यामध्ये काहीतरी आपण तळ्यावर आंघोळ करू, अशी ती बाई आपल्या नवऱ्याला उपदेश करायला लागलेली आहे. मग देवता परिशीलने करणं व कोणी आत्मज्ञान परब्रह्मचे होतो पापन, हे सत्य असे निसंशय. कोणीतरी आपल्याला वेदशास्त्राने जो ज्ञान दिलेला असतोय त्याच्यातून आपण काय होतो, मुक्त होतो, न मग आपल्याला पापातून मुक्तता मिळते. परी तद्धर्माचरणार्थ आद्य जन असते असमर्थ, म्हणून या आर्यनियत धर्माप्रत सांगते यथार्थ आहे की जे. मग आता मी जे काय तुम्हाला सांगतोय त्या धर्माप्रमाणे तुम्ही वागा तर आपलं कल्याण होईल. अंतकाली ज्याचे नामवार्ता विवशपणे मुखे येता, नाश होऊन सर्व दुरिता सालोक्यता लाभते. अंतकाळी मरता मरता जर राम नामाचा जर आपण उच्चार केला तर आपले सगळे पाप विनाश पावतील ना, आपल्याला सालोक्यता म्हणजे चांगलं वैकुंठ भवन मिळते. वाल्या कोल्याने किती पापं केली, पण मरता मरता त्याला मरा 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 शब्द नारदाने दिला, पण त्याला राम राम येत नव्हतं. मराचं उपराठी काय झालं, राम झालं. राम जन्माला येण्याच्या अगोदर त्या वाल्या कोल्याने वाल्मिकी ऋषींनी काय लिहिला, भावार्थ रामायण लिहिला. मग तो वाल्या कोलीत तरला, मग आपण का नाही तरणार. आपण सुद्धा तर आता तसंच केलं, मरता मरता आता आपल्या मराची काठी आलेली आहे, तर आपण काहीतरी देवनाम करावं, अशी बायको त्या नवऱ्याला वैशाला बोध देतोय. तैशीत प्राणोत्क्रमणकाली ऐकता दयाची नामावली, सर्व पापे जळून समोरी परमस्थान प्राप्त होय पै. मरता मरता जरी आपण रामनामाचं चिंतन केलं तरी आपल्याला परमस्थान वैकुंठामध्ये मिळेल. ऐसा दयाच्या नामाचा गुण तया गोलोकनाथा लागून, भक्तिभावे सेविता अनुदिन काय की प्राप्त नवय. मग मरता मरता जर आपण रामनाम केलं तर काय प्राप्त नाही होणार आपल्याला, गोलोक म्हणजे पुरुषोत्तमाच्या मासाला जाऊन. जे काय ते श्री विष्णूशी भक्त तयांची सेवा करिता सतत होऊन सर्व पापमुक्त भगवत भक्ती लादते. बघा आजामेल किती पापी होता, त्याने नारायण पोराचं नाव घेतल्याबरोबर त्या आजामेलाचा उद्धार झालेला आहे. भगवत भक्तीने मुक्ती लाभते जाण निश्चिती, हरिभक्तांच्या सेवेची ख्याती ऐसे त्रिजगती साचार. भगवत भक्तीने मुक्ती म्हणजे भगवंताची भक्ती केल्यानंतर मुक्ती पण मिळते, भक्ती पण मिळते असं आपल्याला सांगितलेलं आहे. मूर्त अथवा अर्धा मूर्त जो काय बैसे हरी मंदिरात, तयाचे सर्व पाप वर्त विरोचनीय जातात. मग तुम्ही मंदिरात अर्धा मूर्त किंवा एकटाच बसा, देवाचे द्वारे उभाक्षण बरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. तुम्ही अर्धा मूर्त बैसा किंवा एक मूर्त बैसा, पण चारी मुक्ती आपल्याला काय होतील, प्राप्त होतील, एवढी आपल्याला ग्वाही दिलेली आहे.
नुसतं दिवसभर बसू नका. दिवसभर बसून तर आपला कामधंदा कोण करेल? पोट कैसा भरेल आपला? भगवंताने सांगितलेलं आहे, आधी पोटोबा मग विठोबा करा. पहिला कामधंदा करा, पोटाची अवस्था करा. न माझं या आठापर माझारी निमिष मोठके भारी. फक्त 1 मिनिट माझं काय करा, भक्ती नाव घ्या असं सांगितलं आहे. का तुम्ही नुसतं द्यावलान जाल तर मग आपल्या नोकऱ्या कोण करील, चाकऱ्या कोण करील, पोरांची पोटं कोण भरील? म्हणून नुसतं देवलान बसून चालणार नाही आहे. या आठापर माझारी या 8 तासामध्ये फक्त निमिष मोठके भारी 2 मिनिटं काय करा, भक्ती करा. श्री हरी मंदिरात जे कोण करीते सडा समार्जन लेपन तयासी पत्र संपूर्ण उत्तम फल लाभते. मग या श्रीहरी मंदिरात आता समजा अध्याय चालले, तया जा, झाड लोट करा, काही रांगोळ्या घाला, बैठकी टाका, चहा वाराचं काम करा. हे जरी केलं तरी सुद्धा देवाला ही बघते. तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम. मग तुम्ही साधू संतांची सेवा करा तरी सुद्धा देवाला उत्तम आहे. इत्यादी सद्धर्म बहुत वांछिते फळदाते आहेत. तैसेचे मी अधिक मास व्रतो सविस्तर ऐकेले असे पोय. तर म्हटलं मी अधिक महिन्याचा काय कार्यक्रम ऐकलेला आहे का, या महिन्यामध्ये जर काय आंघोळ केली, काय सत्कर्म केलं तर ते देवाला प्रिय आहेत. मग आता आपण काय करू, तळा जागच आहे तर आपण या महिन्यामध्ये 2 टाईम काय करायची, आंघोळ करायची. तयाच्या आचरणे तत्काळ भुक्तिमुक्ती लाभते सोज्वळ. तुम्हा कल्याणाची इच्छा असेल तरी ते निर्मळ आचरावे. तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हायचं असेल तर आता उद्यापासून काय आलेलं आहे, अधिक महिना आलेला आहे. या महिन्यामध्ये आपण आचरण करून तर आपण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. त्या पांडुरंगाचा आपण तोंड बघू. आता जीर्ण मंदिर आहे, या मंदिराची आपण डागडुगी करून तळ्यामध्ये आंघोळ करून देवाची भक्ती करू. ऐसे याचे ऐकून वाक्य पैसाचे निश्चय केला म्हणी पूर्वोक्त सर्व सद्धर्माचरणी यथाशक्ती मी प्रवर्तलो. यथाशक्ती मी प्रवर्तलो. त्या बायकोचं मी ऐकलं आणि त्या पद्धतीने मी वागायला लागलो तेव्हा मला हे काय मिळालेलं आहे, ऐश्वर्य प्राप्त मिळालेले आहे. यथाशक्ती अधिक मास व्रत अमरण केले श्री सहित तत्प्रभावे पूर्वजन्मार्जित पापी समस्त लोकबली. मग या बायकोच्या सानिध्यामध्ये मी ऐकलं, अधिक मास व्रत अमरण केलं आणि श्री सहित आम्ही दोघं वैकुंठाला गेलो आणि ते मग पुण्य आम्हाला मिळालं. त्याच्या निमित्तानं आम्हाला हे परत तिथं राजाचा जन्म झालेला आहे. आणि ह्या राजकुली जन्म झाला तेनेची लाभले आम्हा लागून तैसे पूर्वजन्मीचे स्मरण असे आम्हा उभयता. मग हे जे तुम्हाला सांगताव ना, हे पूर्वजन्मी वैश्य होतो. मी बरंचसं वाईट कर्म केलं पण बायको माझ्या मागा आली आणि तिने मला बोध केला, आता तरी सावध व्हा, न उरलेलं आयुष्य देऊन आम्हाला लावा तर आपलं सार्थक होईल. मग त्या याच्याने आम्ही आंघोळ केली, हे महिन्याचं आचरण केलं ते मला अद्यापर्यंत आठवतं आहे. म्हणून आम्ही अधिक मासाचे सामर्थ्य जाणून यासाठी येथे मी अधिक मास व्रताचे आचरण करतो सर्वदा. मग इथं मी बायकोच्या सानिध्याने या तळ्यामध्ये 2 टाईम आंघोळ करायचो. जीर्ण मंदिर होतं, त्या मंदिराची डागडुगी केली आणि आम्ही तसं आचरण केलेलं आहे. तेने ऐश्वर्य सकळ प्राप्त झाले असे निर्मळ आणि तेनेची बुद्धी सोज्वळ झाली जाणं मुनिंद्रा. तेने ती मला बुद्धी आलेली आहे. आता हे मामाला विचारलो, मामा तुम्ही 25 वर्षामध्ये काय करत होता ते मामाला सांगता येईल? मामा नाही येणार का, तर आपली बुद्धी साठे आणि नाठी बोलतात नाही का. एकदा 60 वय झालं का आपल्याला बुद्धी आठवत नाही. पण त्या वैश्यानी आज पूर्वजन्मी मी काय केलं तर बाया काय भ्रष्ट केल्या, काय भोगल्या ते त्या सगळं त्या ऋषीला सांगायला लागलेलं आहे. श्री हरी म्हणे ग सिंधू नंदिनी ऐसा सुमती राजापासूनी अधिक मास महिमा ऐकुनी अंगिरा मुनी आनंदला. मग हे त्या सुमती राजापासून अधिक महिन्याचा ऐकल्यानंतर त्या अंगिरा ऋषीला आनंद झालेला आहे. मग राजाचा निरोप घेऊन मुनी पावला स्वस्तानी पुढे राव श्रीश्रा वर्तमानी तैसे व्रत करीती झाले. मग अशा प्रकारे तो अंगिरा ऋषी आलेला होता नाही का, तो राजाचं ऐकलं, निघून गेला आणि त्या निमित्तानं मरेच तोपर्यंत या राजा राणीने अधिक महिन्याचं व्रत आचरण केलेलं आहे. तेने योगे तो जन्मपर्यंत सुख भोगुनी अत्यंत अंती स्वराष्ट्रीय लोकासहित गोलकाप्रत पावला. मग राज्यभोग तो भोगला पण तो शेवटी कुठे गेला, गोलोकाला गेलेला आहे. इंद्रियायसा अधिक मास पुण्यकारक आहे निर्विशेष आणि सकल वांछितार्थ सर्व काळ पुरवितो. सर्व काळ पुरवितो. जे काय नसेल असेल ते भगवंत आपल्याला पुरेपूर करतो. म्हणून मद्भक्तिजनी यथाशक्ती सद्भावे करुणी अधिक मास व्रतानुष्ठानी प्रवृत्ती जे साक्षेपे. प्रवृत्ती जे साक्षेपे ज्याला कुणाला शक्य नसेल तर त्याने निदान आंघोळ तरी करा,
काही कथा कीर्तन ऐकायला जा, झाडलोट करा मंदिराजवळ, तरी या महिन्यामध्ये फल प्राप्त होईल. तेथे यथोक्त फळे समजतो, प्राप्त होती जाणं निश्चितो. अधिक मास समान जगातो, अन्य तारक नसेची. या अधिक महिन्यापेक्षा तारक महिना या जगामध्ये एकही नाही आहे. इंद्रियत्व जे पुशिले मदसी, ते मी सर्व कथिले तुझसी. अधिक कवी वाल्मिक ऋषी दृढधर्म्यासे बोलत असं. हे इंद्रिय लक्ष्मी, तुम्ही जसं प्रश्न मला केले आहेत ते मी तुला सगळं सांगितलं, तसाच वाल्मिक ऋषीने या दृढधर्म्याला सांगितलेलं आहे. हे महाभाग्यवंत नृपाला, तुवा मध्ये जो प्रश्न केला की पुरुषोत्तम मासाला कोणे प्रकारे सेवावे, त्यात कोणाची पूजा करावी, कोणती दाने कधी द्यावी, कोणती कर्मे आचरावी, कैसा विधी तयांचा, त्या प्रश्नाचे उत्तर मुनी तुझसे रमा विष्णू संवाद रूपेसी विवरुणी विस्तारेसे कथिले असे साचारो. म्हणजे सगळं रमेने जे काय प्रश्न केलेले आहेत ते विष्णूने सांगितलेले आहेत असं आपण ऐकलेलं आहे. राया अधिक मास सम, हे काहीच नाही पावनतम, तयाचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून श्रेष्ठ तो असे. त्यात यथोक्त व्रत करिता की अन्य कर्मे आचरता, दुरिच्छयोनी सर्वता य परत्रिसुख होय पय. यास्तव सकल नारी नर पुरुषोत्तम मासा माधारी, उक्त कर्मांतून एक तरी यथोक्त कर्म कीजे पय. म्हणून तुम्ही आम्ही नारी नरांनी एक तरी व्रत कुठलं तरी या महिन्यामध्ये करा. आंघोळीचा करा, मौन व्रत किंवा दान धर्म किंवा ब्राह्मणाची पूजा, गायीची पूजा, गाय दान, काही करा तरी सगळं फळ प्राप्त होतोय. ऐसे बोलून वाल्मिक ऋषी उगीत राहिला असता धनी, श्री सईराया आनंदोनी पूजन केले तयांचे. मग एवढं वाल्मिक ऋषीने सांगितल्यानंतर राजा राणी त्या वाल्मिक ऋषीची पूजा केली, निवांत राहिलेली आहे. ते स्वीकारुनी तो मुनिवर आशीर्वाद देत सादर, म्हणे गाराया निरंतर असो तुझे सुकल्यानं. मग एवढी पूजा केल्यानंतर त्या वाल्मिक ऋषीने आशीर्वाद दिला, राजा अशी तुझी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती राहील. आता मी जातो शरीर प्रती, बोलता सायंकाळ झाला आती, ऐसे बोलून त्वरित गती वाल्मिक ऋषी चालता झाला पै. आता म्हटलं मी शरीर नदीच्या तीरावर वाल्मिक ऋषीची काय होती तपश्चर्या, तिथं चाललो. आता सायंकाळ होत आलेला आहे, कालोख पडत चाललेला आहे. तया बोलवित राव वैला, ग्राम सीमेपर्यंत गेला. मग वंदनीय तत्चरणाला परत आला घरासी. मग आपल्या गावाच्या वेशीपर्यंत ऋषीला पोचवलं, नमस्कार घातला आणि परत राजा आपल्या घरी आलेला आहे. आणि स्वकांता जी गुणसुंदरी, ती अशी म्हणे गे प्रिय सुंदरी, या आसार संसारा माधारी, काय की सुख मानावा. मग परत राजाला युवाला पश्चाताप झाला, बायकोला बोलतोय का या संसारामध्ये काय सुख मानावा. चल म्हटलं आता आपण बद्री केदारला जाऊ आणि काय करू, तपश्चर्या करू. जैसे मिथ्या गंधर्व नगर, तैसा संसार आसारो, कामादी सा शत्रुक्रूर घातक्यात वस्ताती. या संसारामध्ये आपल्या 6 विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे संसारामध्ये जात नाही तोपर्यंत आपला संसार साधला जात नाही आहे. म्हणून हे विकार आहे, हे गंधर्व नगर आहे, याच्यातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आणि हे तो शरीर सगळे मलमूत्राधिकास ते भरले, वात पित्त कपाचे उमाळे यात चालले आहेत. आपल्या अंगामध्ये 72 रोग आहेत, कफ, पित्त, काम, क्रोध, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, रवरव दुर्गंधी बाधा. याच्यामध्ये आपले रोग किती आहेत, आपल्या 72 रोग आहेत. मग त्याच्या मूळ, मत्र, बाधा, वात, पित्त सगळे आहेत. पण यांना शांत करायला आपल्याला एकच उपाय आहे, हा बद्रिकाश्रम केदारला जायला लागेल. हे केवळ अध्रुवदान यांचे मध्ये काय प्रयोजन. जन्म सापडले केले आपण, ऐसे मन झाले असे पहिले मन सापडले. माझं मन सापडले व्हायचं असेल तर बद्री केदारला आपण गेलो पाहिजे. तरी सोडून या संसाराशी स्मरत श्री पुरुषोत्तमाशी, अविनाशपद संपादनाशी जातो वनाशी मी आता. त्यामुळे एवढं त्या बायकोनी सांगितलं आणि सांगितलं म्हणे संसार कसा वाटतोय, आसार वाटतोय, या संसारामध्ये गोडवा नाही आहे, मी चालू आता वनामध्ये. मग राणी बोलतोय मी पण तुमच्यावर, राजा तथा प्रजा, तशी बायको तशा नवरा. ऐसे रायाची ऐकून वैखरी, महासाध्विनी गुण सुंदरी, मस्तक ठेवून चरणावरी, हस्त जोडून विलवित असे. म्हणे ओ राया प्राणनाथा, मी संग येतो आता, प्रतिव्रतांची मुख्य देवता, पतीचं तत्वता जाण पा राजा. मग मी इथं राहून पाय काय, पत्नीचं नवरा जो देवच आहे, समजलं का. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, ध्यानी मनी चिंते पती. नवऱ्याला काय लागते, नवऱ्याला काय खायला लागतोय हे बायकोला माहिती असं तिला पतिव्रता म्हणतात. तसं मी तुमच्याबरोबर येणार, मला इथं राहून फायदा नाही.
पती वनवासा गेल्यावरी सृशिषा दिन जी राये घरी ती परवेश्या मस्ते सून परी होय निर्धारी सर्वता. नवरा वनवासात गेल्यानंतर ती बाई नाही, पतिव्रताने ती कोण होते? वेश्या होते, असं ती बाई स्वतः म्हणायला लागलेली आहे. तनय बंधू आणि जनक मितची ओणी तो पोषक. आता अमित दादा तो देख भरताची एक असे पै. अमित दादा याचा अर्थ नवरात माझा भरता आहे, अमित आहे त्याच्या नवरा तथा बायको. तस्मात भरत्यास अनुसरुणी वर्तनार नारी साध्वी कोण. ऐसे राणीचे ऐकून वचन रावा अत्यंत आनंदला. मग आता तिला एवढे शब्द बोललं तिने. बोलल्यानंतर राजाला आनंद वाटला. चल म्हटलं, तुझी इच्छा आहे तशी माझ्याबरोबर चल, मी खाईन तर तुला खायला लागेल. हो म्हटलं, हरकत नाही आहे. आणि जसं सीतेने काय केलं, सीतासुद्धा माझा नवरा तिथं आहे, तिथं मी आहे. मग त्याने सांगितलं तिथं जंगलामध्ये मोठे मोठे वाघ असतील, डुकरं असतात, झाडाच्या वलकली नेसायला लागतील. हो म्हटलं, तुम्ही नेसाल ते मी नेसणार, अशी सीतेने घेतली. मग त्या प्रकाराने ती निघालेली आहे. आणि पाचाराने प्रजा समजतो राज्य स्थापिला ज्येष्ठ मुलगा. मग तो राज्यंद्रपती सहित येथून त्वरित निघाला. मग मोठ्या मुलाला राज्यावर बसवलं. गावकऱ्याने नमस्कार घातला. राजा राणी निघालेली आहे. महर्षी सेवित पुण्यवनासी जाता झाला आनंदेसी. ऐसे श्री मननारायण ऋषी आणि नारदासी कथित झाले पै. मग हे नारदाला मननारायण कथन करायला सांगितलेलं आहे का या राजाने संसाराला टाळा मारला आणि तो वनवासामध्ये आला. इति श्री आदिकमात महात्मेसार गुरुनार्दे पद्माधार सज्जन श्रुते कोच्चतरो. 28वा अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज